रे स्वामी, नवीन माणसं जोडावीत ते नेहमीच चांगलं असतं. आज जा बरं त्यांच्याशी तू खेळायला. आई अगं पण ते करतील का माझ्याशी मैत्री? हो, का नाही करणार? नक्की करतील. मेले या दिनकर पत्रकार तो झील मारती या हा मेरे बापूस तडे गावासाठी धागाडता आणि तू मेले अशी चोरी करताय होय? मी नाही केली चोरी काका, खरंच मी नाही केली. अरे गाढवा, घरच्यांचं नाव बदनाम करतोस का? खबरदार भाऊजी, माझ्या मुलाला हात लावाल तर. कसाही असला तरी तो माझा मुलगा आहे. हो बाई, लवकर शाळा सुटली वाटतात. हो माई, अगं उद्या भाषणाची स्पर्धा आहे ना शाळेत, त्याची तयारी करायसाठीच आम्हाला लवकर सोडलंय. अरे वा, बरं झालं. चला पटकन हातपाय तोंड धुवून घ्या. मी तुमच्यासाठी गरमागरम काहीतरी खायला करते आणि मग तुम्ही तुमची भाषणं पाठ करत बसा, ठीक आहे? आणि काय रे स्वामी, तू घेतलायस ना भाषणामध्ये भाग? आई अगं मला नव्हता घ्यायचा भाग. या मुक्ताने माझं नाव मुद्दामून दिलं. जाऊ दे, मी उद्या बाईंना सांगेन की माझं नाव मागं घ्या म्हणून. नाही दादा, अजिबात नाही. तू नाव नाही काढायचं, तू भाषण द्यायचंच. नाही ग, मला भाषण नाही करायचंय. अरे पण तुला का नाही करायचंय? आई अगं मला नाही करायचंय भाषण. मला नाही येत भाषण करता. मी नाही करणार. मला भरपूर अभ्यास आहे, मी जातो. स्वामी, काय ग मुक्ता, त्याला जर भाषणामध्ये नव्हता भाग घ्यायचा तर तू का नाव दिलंस त्याचं? हे बघ, मनाविरुद्ध ना कोणालाही कधीही कुठचं काम करायला लावू नये. अगं आई, वर्गातल्या सगळ्या मुलांनी नाव दिलेलं. मग स्वामी दादा पण हुशारच आहे ना, तर मी त्याचं नाव दिलं तर काय झालं? पण तो का भाग घेत नाहीये त्या स्पर्धेमध्ये? अगं आई, तो घाबरतो. एकदा तो सगळ्यांसमोर बोलला मग त्याची भीती निघून जाईल ना, म्हणून मी त्याचं नाव मुद्दामून दिलं. हो ग मुक्ताबाई, खूप शहाणी असतो. मी समजावते त्याला. तो नक्कीच भाग घेईल स्पर्धेत. बरं मला सांग, भाषण नक्की आहे कोणावर? महात्मा गांधी. अरे वा, एवढ्या महान व्यक्तीवर बोलायचंय म्हणजे स्वामीने नक्कीच भाग घेतला पाहिजे. मी समजावते त्याला. चल माई, आलेच. स्वामी, मला सांगशील का की तुला का भाग घ्यायचा नाहीये ते? आई अगं मला बोलायची भीती वाटते ग. मला नाही करायचंय भाषण. आई मला माहितीये तू मला इथे आग्रह करायला आली, पण मला नाही घ्यायचंय ग भाषणाच्या स्पर्धेत भाग. ठीक आहे ठीक आहे, नाही घ्यायचंय ना, नको घेऊस. पण त्याआधी माझी एक गोष्ट ऐकून घेशील का? हे बघ, मला नाही जमणार किंवा मी हरूनच जाईन, या सगळ्या गोष्टी आधीच मानून कसं चालेल? म्हणजे तू लढण्याआधीच हार मानतोय स्वामी. हो, हारलो मी. आई पण मला नाही करायचंय ग भाषण. अरे पण दादा, आपल्या वर्गातल्या सगळ्या मुलांना तरी कुठे येतं भाषण द्यायला? तरी ते भाग घेत आहेत ना? घेऊन देत त्यांना भाग. उद्या बघ त्यांची कशी फजिती होतीये ती. सगळे हारणार आहेत ग, मला माहितीये. अरे हरू देत ना मग, पण निदान ते प्रयत्न तरी करतात. आणि तू प्रयत्न न करताच हरतोयस. तुला माहितीये अशानं लोक काय म्हणतात? पळपुटा. नाहीतर उद्यापासून लोक तुलाही पळपुटा म्हणतील. हो, मग मी सुद्धा म्हणेन तुला पळपुटा कुठला. स्वामी, तुझ्या बाबांना लोक इतकं का म्हणतात सांग? कारण बाबा अन्यायाविरुद्ध लढतात. गांधीजी सुद्धा ब्रिटिशांविरुद्ध लढले होते. आणि मला सांग, जर का तेही असेच घाबरले असते आणि त्यांनी प्रयत्नच नसते केले तर मिळालं असतं का आपल्याला स्वातंत्र्य? नाही ना. मग तू या सगळ्या गोष्टी इतरांना नको का सांगायला? आई ग, पण मला लोकांसमोर बोलायची भीती वाटते ग. मला हसतील ग ते, मला नाही जमणार आहे. हे बघ, जे खरे देशभक्त असतील ना ते अजिबात नाही हसणार. उलट तुला शाबासकीच देतील.
आणि खरं सांगू, ही शाबासकीच महत्वाची असते. अरे बक्षीस नाही मिळालं तरी चालेल. होय, करेन मी भाषण. जे होईल ते होईल. आणि आता मी भाषण करणार. पण नाही अगं, पाठ करायला फक्त आजची रात्र उरली काय. हे बघ, हेच मी तुला आणि मुक्तालाही सांगते की गोष्टी नुसत्या पाठांतर करायच्या नसतात, तर त्या नीट समजावून घ्यायच्या असतात. समजावून घ्या, तुम्हाला कळेल आपोआप. आणि जर नाहीच कळलं ना तर मला विचारा, मी आहेच. हा, पण प्रयत्न करण्याआधीच हार नका मानू. बरोबर आहे. मुक्ता, तुला बाईंनी गांधीजींचं पुस्तक दिलंय ना, मला भाषण लिहायचं. हो, चल देते. आपण दोघे मिळून पाठ करू. हो चल. मुक्ता, अगं माझं पाठच होत नाहीये ग. अरे, असं कसं पाठ नाही होतंय? माझं तर पाठ झालं. पण हे बघ, गांधीजींचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबरला झाला. त्यांना लोक बापू. मला माहितीये का मुक्ता, तुझं पाठ झालंय. पण हे आपण सगळं अर्धवट लिहून घेतलंय ग. पुस्तकात आणखी भरपूर काही दिलंय, तेच मला कळत नाहीये. अरे दादा, मी सांगितलं ना, आईने काय म्हणालेलं, त्याला वाचायचं नाही, समजून घ्यायचं. हो ग मुक्ता, मी सुद्धा तेच करायचा प्रयत्न करतोय, पण मला काही कळतच नाहीये ग. मुक्ता, मी काय करतो, मी पूर्ण पुस्तकच वाचून घेतो, म्हणजे मला काहीतरी कळेल. अरे दादा, मी तुला एवढं लिहून दिलं, तरी तुला कसं पाठ होत नाहीये? कारण मुक्ता, मला पाठ नाही करायचं, मला समजून घ्यायचंय. पुस्तकात सगळं दिलंय ग, आणि मगाचपासून एवढं लिहून मला काहीच नाही कळत ग. मुक्ता, मी पुस्तक वाचतो, तू पाठ कर. आई, आई अगं, झालं माझं भाषण पाठ करून. अरे वा, मी तुला म्हणाले होते की नाही, प्रयत्न केला ना तर सगळ्या गोष्टी साध्य होतात. हो आई, पहिले माझं पाठच होत नव्हतं. नंतर मला तू सांगितलेलं आठवलं की नुसतं पाठ नाही करायचं, समजून घ्यायचं. मग काय, मी सर्व पुस्तक वाचलं आणि मग मला सर्व समजलं. खूप छान केलंस बघ. अर्धवट ज्ञान नेहमी वाईटच. कुठल्याही गोष्टीचं संपूर्ण ज्ञान घ्यावं आणि मगच कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचावं. खरं आहे आई, आई गांधीजी किती चांगले होते ना, मला हे पुस्तक वाचून झाल्यावर समजलं. अरे पण मला ऐकवतोयस ना भाषण? हो, ऐकवतो ना. गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांना लोक बापू म्हणून ओळखत. त्यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध अनेक आंदोलनं केली. स्वदेशी चळवळ, मिठाचा सत्याग्रह अशी अनेक आंदोलनं केली, उपोषणं केली आणि आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळवून दिलं. आणि महत्वाचं म्हणजे हे सर्व त्यांनी अहिंसेच्या मार्गाने केलं. कुठल्याही प्रकारचा रक्तपात न करता, कुठल्याही प्रकारचं युद्ध न करता केलं आणि आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळवून दिलं. आणि अहिंसेचं महत्व जगाला पटवून दिलं. अहिंसा काय असते ते जगाला सांगितले. आणि पण आणि पण काय करतोयस? वाच ना, बघून वाच, चालेल. आई अगं, मला नाही येणार. मी तिथे पण असंच चुकणार, अडकळणार आणि हारणार. आणि हो, खरंच तू आमच्यासाठी जिंकणारच. हे बघ, तू पुन्हा एकदा म्हण बघू. आणि हरलास तर काय झालं? अरे अपयश ही यशाची पहिली पायरी असते.
आणि हे बघ, तू त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलास, इथेच तू आमच्यासाठी खरा जिंकलायस. आई तुला वाटेल माझं पाठ नाही झालं म्हणून मी चुकलो. आई मुळात मला हे पुस्तकात लिहिले ते पटतच नाहीये. बापू काय म्हणायचे, अहिंसेच्या मार्गाने जगा, अहिंसेच्या मार्गाने वागा. पण तसं कोणी वागतच नाहीये. रोज मारामार्या, खून, दरोडे अशा बातम्या येतातच आहेत. स्वामी, मला खरंच खूप बरं वाटलं की तुला असे प्रश्न पडतायत. अरे हाताची पाचही बोटं सारखी नसतात. प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात. तुला अहिंसा पटली याचा अर्थ ती प्रत्येकाला पटलीच पाहिजे असं नाही होत ना. आणि तसं जर का असतं ना, तर आयुष्यभर अहिंसेचं व्रत पाळणाऱ्या गांधीजींचा खून झालाच नसता. आई पण जयंतीत मुलं त्यांची भाषणं म्हणतात, अहिंसेच्या मार्गाने जगा, त्यांचा संदेश लोकांपर्यंत पसरवतात. पण दुसऱ्या दिवशी वर्गात येऊन लढाया करतात. आई मला हे नाही आवडत ग. स्वामी, तू खूप छान बोललास. अरे आपण जी गोष्ट इतरांना समजावून सांगतो ना, खरं तर आपण त्याची सुरुवात स्वतःपासूनच करायला हवी. इतर कसेही वागले तरी तू मात्र नेहमी अहिंसेनेच वागत राहा. एक ना एक दिवस त्यांना स्वतःची लाज नक्की वाटेल आणि तेही अहिंसेचा मार्गच स्वीकारतील. स्वामी, आपण चांगल्या गोष्टी केवळ वाचायच्या नसतात, तर त्या आचरणातही आणायच्या असतात. अरे मोठ्यासारखं होता नाही आलं ना, तर वागता तरी आलं पाहिजे. हो आई, आता मी भाषण करणारच. सगळ्यांना कळायला हवं. मोठा बाबा, यशस्वी भव. आणि हे सगळं मुक्तालाही समजाव. ती सुद्धा भाषण करणार आहे ना आज. आणि अगं तिचं पाठ सुद्धा झालं. मी तिला अर्थ सांगेन. चल ती तयार झाली का बघतो. सुशीला, अगं हा पोरगा खूप मोठा होणार बघ. अगं आतापासून केवढा विचार करतोय बघ. हो ना माई, खरं तर हेच वय असतं ना मुलांचं सगळं काही आत्मसात करण्याचं. या वयात मुलांचं मन म्हणजे कोऱ्या पाटीसारखं असतं. आपण चांगले विचार त्यावर गिरवले की मग भविष्यात काही काळजी उरत नाही. हो हो. अगं पण त्यांना डबा द्यायचा असेल ना. विसरलेच मी. जा बघू पण. आलेच. कमी त्रास होतो का? आई अगं बाहेर आहे ना. आई अरे ओरडायला काय झालं? काय नाही, ते आई आल्यावर सांग. आई अगं बाहेर आहे ना. अरे स्वामी, काय झालं इतकं ओरडायला? आई अगं वर्गात भासण्याची स्पर्धा होती बघ, त्यात माझा पहिला नंबर आला. आणि आई, तुला माहितीये आज भाषण झालं सगळ्यांनी काय म्हटलं ते? सगळ्यांनी म्हटलं की आजपर्यंत शाळेत एवढं छान भाषण कोणीच केलं नव्हतं. स्वामी, बाळा अशीच प्रगती कर आणि खूप बक्षिसं मिळव. आई हे घे तुझ्यासाठी. तुझ्यामुळेच तर मिळालं हे मला. आई अगं मी विचारलेल्या प्रश्नांची तू मला उत्तरं दिलीस, त्याच्यामुळेच तर मी तिथे जाऊन काहीतरी चांगलं बोलू शकलो. आई अगं माझं भाषण खूप आवडलं सगळ्यांना. नाही रे बाळा, मी फक्त निमित्त आहे. हे सगळं स्वामींच्या आशीर्वादांमुळेच झालंय. आणि हो, तू केलेल्या प्रयत्नांमुळे सुद्धा. स्वामी, मी तुला म्हणाले होते की नाही, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. खरंच तू खूप प्रयत्न केलेस, म्हणूनच तर तुला हे यश मिळालं. मी आलेच. देवापुढे साखर ठेव. आणि माई, तुला माहितीये गांधी पुस्तकांचं वाटप करायसाठी दादाला सुद्धा निवडलंय. खूप चांगलं केलं सरे. तुला माहितीये का, तुझे बाबा सुद्धा लहानपणी असं बक्षीस घेऊन यायचे. तेव्हा खूप आनंद वाटायचा, खूप कौतुक वाटायचं. अगदी तो मिठी मारायचा बघ. तसंच आज तुला पण झालंय ना. अगदी बालपण आठवलं रे. आई अगं बघ, मी तुला म्हणालो होतो ना मी बाबांसारखं वागेन म्हणून. त्यांच्यासारखं एक काम तरी केलं मी. अरे एकच काय, तू बाबांसारखी खूप चांगली कामं करशील. ही घ्या साखर.
आज ना आपण छान गोडाचा बेत करूया. हो आई. आई अगं, तू म्हणाली होतीस बघ, अपयश यशाची पहिली पायरी असते. हेच मी लक्षात ठेवलं आणि प्रयत्न केले. मग काय, बक्षीस भेटलं मला. आई अगं, हे सर्व तुझ्यामुळे ग. आई, ते शाळेत लिहिलेलं असतं बघ, आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू. याचा अर्थ आज कळतोय ग मला. मला माफ करा. मी तुमच्याबद्दल खूप गैरसमज करून घेतले, तुमच्यावर खूप ओरडले. तुम्ही तिथे कुठल्या अवस्थेत आहात याचा साधा विचारही नाही केला हो मी. मी नेहमी केवळ माझ्याच संकटांचा विचार केला. पण खरं तर तुम्ही तिथे दररोज नवीन संकटांना तोंड देताय हे पूर्णपणे विसरून गेले मी. तुम्ही खूप मोठे आहात आणि तुमच्या मोठेपणाचा साधा अंशही नाही हो माझ्यात. खरं तर मी तुम्हाला समजून घेऊन धीर द्यायला हवा होता आणि मीच तुम्हाला दोष दिला. मला माफ करा, मला माफ करा, मला माफ करा. आई, तू रडू नकोस ना ग. तुला रडताना नाही पाहिलंय मी. मला तर वाटत होतं तुला रडताच येत नाही, तुला दुःखच नाही येत, म्हणून तू अशी येऊन एकटी रडत असतेस. कारण तुला झालेले दुःख हे घरातलं कुणालाच कळू नये. हो ना? हो रे माझ्या बाळा, आपल्या रडण्यामुळे कुणाच्या चेहऱ्यावरचं हसू मावळू नये असंच मला वाटतं. अगं, पण तू रडू जाऊ नकोस ना. तुला रडताना पाहिल्यावर मला सुद्धा रडायला येतं. हो, मला माहितीये की तुला बाबांची खूप आठवण येते. हो, मला खूप आठवण येते त्यांची. पण मी त्यांना परत येण्याचा हट्ट नाही करणार. स्वामी, आज तुझ्यामुळे मला माझी चूक समजली. दादा, मला आंबे खूप आवडतात. मला पण देशील ना खायला? नाही, जानकी वहिनींचं काम मी केलं ना, म्हणून मीच एकटं खाणार आंबे. तुला नाही देणार काय? आई, इथे वयाचा प्रश्न नसतो, समजून घेण्याचा असतो. आणि स्वामीलाही कळतील सगळ्या गोष्टी हळूहळू. पण नाही अगं, हे पैसे माझे आहेत ना. मग माझ्या पैशातून यांना कशाला काय घेऊ? ते तुझ्यासाठी काही ना काही करत असतात की नाही, मग आज तू त्यांच्यासाठी काहीतरी घे ना.